निजामपूर संघाचा आणि तसेच कुंभारता संघाचा 12वा प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे. कुंभारते संघ आणि निजामपूर संघाचा 12वा प्रतिनिधी आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे. इथे इथे यांच्यासोबत भावेसाठी सुवर्ण संधी होती. मगाशी 2 षटकार जर मारले तर अविनाश तेलंग यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक होतं, परंतु काय 6 मारले नाही त्याने, तर हे पारितोषिक त्यांना काय मिळू शकत नाही. बॅड लक भावेश, 200 रुपये गेले तुझे. असं इकडे मात्र सामना चालू होतोय. निजामपूर विरुद्ध कुंभारते, हाय व्होल्टेज सामना. पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश रणपिसे आणि निखिल सपकाळ. तर नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं शतक अमित उत्तेकर आलाय. याचा चांगला चेंडू टाकला होता, त्यावरती मात्र 2 धावा धावून काढला संदीप कुर्मे याने. याचं अमित उत्तेकरचं सांगायचं झालं तर मुंबई या ठिकाणी मुंबई प्रीमियर लीग जी झाली होती, त्या मुंबई प्रीमियर लीगमध्ये मात्र ह्या खेळाडूचा समावेश होता. मला असं वाटतं 32,000 पॉईंट यामध्ये मात्र विकत घेतला होता ह्या गोलंदाजाला. चांगली कामगिरी मात्र तिकडे केली होती त्यांनी. ओहो, संदीप कुर्मे याला मात्र थोडंसं मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं आहे. मोठे फटके खेळायचे आहेत, परंतु गोलंदाजसुद्धा काही ऐकत नाही आहे. चांगले चेंडू अचूक टिपावर टाकत आहे. नक स्पोर्ट्स ओपनिंग चषक 2024 यांच्या माध्यमातून पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओहो, बाउन्सर चेंडू होता. पंच मात्र कळवतात की हा नकारात्मक चेंडू आहे. येस, या पावसाळ्या क्रिकेटमध्ये तुम्हाला आपल्या विभागामध्ये खूप कमी क्रिकेट मात्र खेळायला मिळतं. स्पर्धा काहीसा होत नाहीत, परंतु ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये सगळ्या संघांचा चांगला समावेश असतो, चांगला सपोर्ट असतो. ओ, मोठा फटका खेळायचा होता. काहीसा फलंदाजाला वंचित ठेवलं मोठ्या फटक्यापासून. येस, करणला माहिती आहे, जर हा फलंदाज म्हणजेच संदीप कुर्मे जर फलंदाजी करताना चांगला टिकला तर नक्कीच मोठी धावसंख्या उभारू शकतो. समोरसुद्धा नॉन स्ट्रायकरला सुद्धा विसरून चालणार नाही मित्रांनो. सागर पाशीलकर आहे, याने सुद्धा माणगाव ह्या ठिकाणी प्रीमियर लीग जी झाली त्या ठिकाणी सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा अमित उतेकर टू संदीप. ओ वाह, चांगला चेंडू टाकला मित्रांनो. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पहा, बॅट्समनच्या बॉडीपासून थोडासा लांब ठेवला चेंडू, अक्रॉस द लाईन टाकत होता चेंडू. नक्कीच चांगली गोलंदाजी टाकत आहे अमित उतेकर. पुन्हा एकदा ओ, मोठा फटका केल्याचा होता, बॅटीचा टोल लागलाय, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होत आहे.
शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 3. येस, मला असं वाटतं एक खेळाडू काहीतरी शॉर्ट होता. नक्कीच 2 खेळाडू शॉर्ट होते आणि आता मात्र 2 खेळाडू ते आलेले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आम्ही तर याच्या षटकातला पाहूया. हो वा, काय चेंडू टाकले मित्रांनो. टाळ्या होऊन जाऊ दे एकदा ह्या गोलंदाजाने. आम्ही तुते करणे. तर 5 चेंडू निर्धाव टाकले, ते पण जे संदीप कुर्मे यांना. मित्रांनो मोठा दिग्गज खेळाडू आहे संदीप कुर्मे आणि त्याच्यासमोर अशी प्रकारची गोलंदाजी करणे मात्र संघाला कुठेतरी अडचणीत टाकलंय. मात्र निजामपूर संघाला धावसंख्या ती म्हणजे 3च धावसंख्या झालेली आहे. याचं थोडंसं खेळपट्टी वळी जरूर आहे, परंतु चेंडू मात्र थोडेसे थांबवून येत असतील. आता मात्र बॅटल चांगलं रंगणार आहे. करण येणार आहेत आणि त्याच्यासमोर आहेत म्हणजे हार्ड हिटर फलंदाज सागर पाशीलकर. सागर अँड सूरज पाशीलकर हे दोन्ही बंधू एकाच संघामधून खेळत असतात. चांगली कामगिरी मित्रांनो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला नक्कीच. आम्ही त्याचं चांगली गोलंदाजी केली. 6 चेंडूमध्ये मात्र 3 धावसंख्या खर्ची केला. या मोठ्या संघासमोर जर अशी प्रकारची गोलंदाजी केली तर नक्कीच ती कुठेतरी लाभदायक ठरते. हे मात्र पुढे येऊन आपल्याला वेळेवरती समजणंच. साखलेवाडी संघ मात्र 2 सामने जिंकलेत आणि थेट क्वार्टर फायनलमध्ये जाऊन टिपलेत. पाहूयात इकडून खालून कोणता संघ येणार आहे पाहण्यासारखा असणार आहे. पुन्हा एकदा करण टून सूरज. ओ हो माय गॉड, दॅट्स अ फ्लॅट 6. काही हळायची गरज नव्हती मित्रांनो, फक्त चेंडू उचलून आणायचा आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, फुलटा चेंडू होता. फुलटा चेंडू होता आणि त्याची मात्र पुरेपूर फायदा करून घेतला सागर पाशीलकर याने. ओहो, मोठा फटका केलाच होता. टायमिंगचा थोडासा चुकला. इकडे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत रनआउटची संधी आहे, परंतु इकडे मात्र थ्रो मात्र प्रॉपर मिळाला नाही, ते म्हणजे करण याला. आणि इकडे मात्र 2 धावा धावून काढल्यात. पुन्हा एकदा सागर टू करण. ओहो वाव, स्टँड अँड डिलिव्हर फटका खेळला मित्रांनो. षटकार. मला असं वाटतं त्या चेंडूसाठी तो तयारच होता की काय. जसा टाकला तसाच भिरकावून मारलाय. तीन चेंडूमध्ये मात्र 14 धावसंख्या खर्ची केल्यात मित्रांनो. थोडंसं महागडाच म्हणावं लागेल. अमित उतेकरचं कुठेतरी 3 धावांचं शतक हे मात्र कुंभार त्या संघासाठी खूप लाभदायक होतं, परंतु कुठेतरी खर्चिक ठरतो तो म्हणजे करण. गोलंदाजीवर थोडंसं नाखुश असेल, परंतु कमबॅक करणं गरजेचं आहे. इथून मात्र धावसंख्येचा विचार केला तर 17 धावसंख्या झालेली आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. ओहो, नो बॉल. येस, पंच कळवता येतं. दॅट्स द नो बॉल अँड फ्री हिट. आणि हा चेंडू मात्र आता फ्री हिट असणार आहे. पाहूया सागर पाशीलकर कुठपर्यंत मात्र. ओहो माय गॉड, येस येस येस, अँड दॅट्स अ बिग हिट. षटकार. षटकार षटकार आणि षटकाराची आतिषबाजी चालू आहे सागर पाशीलकर याची.
ओ माय गॉड, दॅट्स अ बिग 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 हिट अँड षटकार. बॉल आहे का गेला? द्या नवीन द्या. यांच्याकडून डबल चार्ज करा. बॉल घालवले नाही. पहा मित्रांनो, षटकारांची आतिषबाजी चालू आहे, ते म्हणजे सागर यांच्या माध्यमातून. जणू काय त्याला चेंडू फुटबॉलच नजर येत आहे आणि एवढा लांब लांब मारत आहे. ओ माय गॉड, दॅट्स अ स्लोअर वन अँड पिक अप द शॉट. दॅट्स अ 6-6-6. भैया घुमा दिया, कहाँ पे छक्का. जर करण्याचा विचार केला मित्रांनो, तर मला असं वाटतंय किती एक मिनिट 46 धावसंख्या. येस, 5 षटकार आले या शतकामध्ये. सॉरी 36. काय नाही, थोडस तांत्रिक बिघाड झाला होता. धावसंख्या 36 झाल्यात. तर नवीन गोलंदाजाला प्राचारण केलंय साहिल उतेकर उर्फ ठाकूर. ओहो बाबा बाबा बाबा, याला यो याला कया चौकार. षटकार आणि चौकाराची आतिषबाजी चालू आहे. एक शेर तो दुसरा शवाशेर. षटकार चौकार, षटकार चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र साहिल याला मोठा फटका खेळलाय, ते म्हणजे संदीप कुर्मे याने. धावसंख्या झाली ते म्हणजे 40. ओहो, उलटा चेंडू होता. मोठ्या फटक्यामध्ये मात्र परिवर्तन नाही करू शकले. तोपर्यंत अमित येतोय, उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत 2 धावा मात्र धावून काढल्यात. गचाळ क्षेत्ररक्षण होतं, थ्रो सुद्धा. तिथे मात्र तिसरी धावसंख्या. प्रयत्न होता परंतु रनआउट झाला, ते म्हणजे संदीप कुर्मे. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असताना संदीप कुर्मे इकडे मात्र बाद झालाय धावचीच्या स्वरूपात. येस, स्ट्राईक नक्कीच सागर पाशीकडे आपल्या स्वतःकडे ठेवणार आहेत, कारण का त्यांनी मोठे फटके खेळले आणि त्याची बॅट मात्र इकडे चांगल्या प्रकारे लागलेली आहे. सूरज. तर वनडाऊनच्या रूपाने फलंदाज आलाय, तो म्हणजे नवीन सूरज पाशीलकर. सागर पाशीलकर, सूरज पाशीलकर. ओहो, बॅट इज अ स्वीट साऊंड आहे. वाह, काय क्षेत्ररक्षण झालं मित्रांनो. इथं मात्र सूरज स्लिप झालेत. रनआउटची केली आणि फलंदाज बाद झालाय, तो म्हणजे सूरज पाशीलकर. नवीन फलंदाज आला, तो म्हणजे आदर्श. तीन चेंडू शिल्लक असतील या शतकातले आणि धावसंख्येचा विचार केला तर 43. ओ, LBW आउट नाहीये मित्रांनो. यस, रनआउटची संधी होती आणि पंच कळवतायत रनआउट बाद झालाय फलंदाज. तो म्हणजे मोठा मासा जाल्याला लागलाय, तो म्हणजे सागर पाशीलकर. येस, इकडे मात्र
मोठा मासा जाळ्याला लागलाय. सागर पाशीलकर बाद होतं रनआउटच्या स्वरूपात. त्याची जागा भरून काढतोय राज पिल्ले. पाहूया पुन्हा एकदा पुलटा चेंडू होता अमित येतोय आणि वा अर गेला 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 चौकार. इकडे मात्र क्षेत्ररक्षणाकडून चुकी ठरते आणि त्या चुकीचा मोबदला मात्र चौकार मिळतोय. चेंडू चांगला होता परंतु क्षेत्ररक्षकांनी चुकी केली. धावसंख्या झाली ती म्हणजे किती आली रे 47. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल राजसाठी. पाहूया राज काय करतोय. ओ बॅट तर फिरवली होती परंतु काय स्पर्श झाला नाहीये आणि इकडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. एकच धावावर इकडे मात्र समाधान मानावे लागेल आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 48 धावसंख्या झालेली आहे आणि 49 धावसंख्येचं लक्ष असणार आहे. उच्चांक गाठलाय ते म्हणजे निजामपूर संघाने. मागाशी मला असं वाटते 45 धावसंख्येचा उच्चांक गाठला होता शिरोली संघाने. या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालेलं आहे. तर नग स्पोर्ट्स च्या माध्यमातून त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करत आहेत. ते म्हणजे नितेश कदम यांच्या माध्यमातून ते सन्मान चिन्ह दिलं जाईल. नक्कीच मित्रांनो बोरमास गावच्या रहिवासी आहेत आणि त्यांचा सपोर्टसुद्धा त्या मित्राला त्यांचा असतो. त्याचंच ह्या सन्मान चिन्ह देऊन त्यांना मात्र सन्मानित करत आहेत महेशजी कदम साहेब. या आपलंसुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत आहे. स्पर्धा सामना चालू करायचा निजामपूर संघ वेळ घ्यायचा नाही आहे प्लीज. ओपनिंग जोडी आली ती म्हणजे करण उतेकर आणि साहिल उतेकर.
ग्लोव्स. धावसंख्येचा विचार केला तर 49 धावसंख्येचं लक्ष आहे या संघासमोर. एखादी मोठी ओव्हर कुठेतरी उंबरते संघाला हे आव्हान सोपं करून देऊ शकते. कारण का जसे करणवरती हल्ला केला ते म्हणजे सागर पाशीलकर यांनी, तसेच करणला सुद्धा मोठे हल्ले करावे लागणार, मोठे प्रहार. तर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं शतक घेऊन येतात सूरज पाशीलकर. निजामपूर एक्सप्रेस मित्रांनो हा संघ सुद्धा गावावरून आलेला आहे. हे मगाशीच उल्लेख केला, ह्या क्रिकेटच्या वेड्यासाठी म्हणजे क्रिकेटच्या ह्या खेळासाठी हे क्रिकेट वेडे मात्र कुठूनही येऊ शकतात. हे जर उदाहरण मात्र तुम्ही बघताय आता मित्रांनो. पुन्हा एकदा ओ हो वा, पवेलियन मधून जसे काय सेट आलेत की काय, पत्राचा आवाज टपाक. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेत मित्रांनो. या मोठा फटका आलाय, पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय मित्रांनो करण उत्तेकर याने. नक्कीच जसे मला हल्ले चढवले तसे मी सुद्धा मोठे प्रहार करणार, याचं उदाहरण या पहिल्या फटक्यामधून मात्र जाणीव करून दिले. पुन्हा एकदा करण तू सूरज, दुसरा एकदा आलाय, पुन्हा एकदा हा चेंडू मात्र आणावा लागत सारसोले गावातून. बिग हिट. सॉरी, पुन्हा एकदा कुक्षत मधूनच आणावं लागेल. दादा सांगतात आम्हाला फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही पहा, लाईव्ह प्रेक्षेपण आहे मित्रांनो. स्लो मोशन मध्ये हा षटकार. दोन चेंडू मध्ये दोन षटकार डोकलेत करणे आणि पाहूया पुन्हा एकदा. ओहो, 3 इन रो होणार आहेत की काय. नाही, क्षेत्ररक्षक येतोय, उंची जास्त लांबी कमी आणि तोपर्यंत मात्र एकच धाव सॉरी 2 धावा धावून काढल्यात करण्याने. 3 चेंडूमध्ये 14 धावसंख्या. आहा, क्रिकेटसाठी क्रिकेटला पाहण्यासाठी रेनकोट घालून आलेत एक प्रेक्षक. आपी को बोलू कोण पण उचलेल ना म्हणून बोललो. वाह, पुन्हा एकदा मोठा फटका येतोय करण्याच्या बॅटीतून. माझे तर मी 3 षटकार मारले, अजून 2 बाकी आहेत त्याचे. कारण करण याच्या षटकामध्ये 5 षटकार मारले होते सलग. सागर पाशीलकर याने ते मात्र कुठेतरी वसूल करण्यात येते. वसुली भाई. हो, मोठा फटका खेळत होता पण बॅटीचा इनसाइड एज लागलाय. थर्ड मॅन रिझनला जातो, क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र फिसल गया. प्यार में नहीं तो यहाँ पे ग्रास में फिसल गया. पुन्हा एकदा सूरज. ओ माय गॉड, दॅट्स अ ब्युटिफुल ग्लोरियस अँड फ्लॅबलेस 6. कव्हरच्या वरून एकदा तुम्ही ऍक्शन रिप्ले पहा मित्रांनो. क्रॉस अँगलने जो फटका जो खेचलाय मित्रांनो पहा. फक्त टाइम केलं, फक्त टाइम. येस. आणि इकडे मात्र 28 धावा संख्या इकडे मात्र कुठून काढले पहिल्या शतकामध्ये. महागडे शतक म्हणावं लागेल मित्रांनो, महागडे शतक. करणे आपल्या मात्र धावा मात्र वसूल केल्यात. त्याला 5 षटकार आले, मात्र इकडे कुठेतरी कमबॅक केले करण्याने. धावसंख्येचा विचार केला तर 28 धावसंख्या झालेली आहे. वाईल्ड प्लस किती 2.
तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, रनिंग कॉलिंगमध्ये थोडंसं चुकी झाली. फलंदाज सोबत धावत होते, जणू का रेसिंग आहे. पुन्हा एकदा राज. साईला मोठा फटका खेळायचा होता, परंतु ह्या नैसर्गिक अडथळ्यामुळे एकच धाव मात्र इकडे धावून मिळेल त्यांना. येस, इकडून बाउंड्री लाईनवरून त्यांना येत आहे. मार मार फटका मार. यापुढील होणारा सामना शिरोळी विरुद्ध ह्या दोन संघामधून जो जिंकेल त्यांच्यामध्ये होणार आहे. पुन्हा एकदा ओ वेग आणि वेग आणि वेग पहा. टिप्पा पडल्याच्या नंतरला शरीराचा वेध घेतला या चेंडूने. काहीसं थोडासा आतमध्ये आला हा चेंडू. पुन्हा एकदा करण. ओ शॉर्ट पिच चेंडू होता. पंच कळवतात की हा नकारात्मक चेंडू आहे. विपिन कोक्को कडापे यंगस्टार संघाचा हा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. पुन्हा एकदा पाहूया राज. ओ इकडे मात्र पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. दुसरा हा मात्र नकारात्मक चेंडू टाकतोय गोलंदाज राज. नक्की थोडंसं दडपण असेल, कारण का मोठा फलंदाज समोर आहे त्याच्या. करण उतेकर. 10 चेंडूमध्ये आता मात्र 15 धावसंख्येची गरज आहे. ते म्हणजे कुंभारते संघाला थोडंसं सोपं आव्हान आहे. कुंभारते संघाला उलटा चेंडू होता, बॅटीची इनसाइड एज लागली. दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु रनआउटची संधी असेल आणि हा मात्र रनआउट गमावलाय. तोपर्यंत मात्र फलंदाज आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेत. 2 धावा इकडे मात्र धावून काढल्यात आणि 9 चेंडूमध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. आता 36 धावसंख्या बनवल्यात 9 चेंडूमध्ये. त्या 9 चेंडूमध्ये मला असं वाटतं 4 षटकार आणि सिंगल डबलच्या द्वारे हे रन मात्र बनवलेत. पुन्हा एकदा ओ इकडे मात्र नकारात्मक चेंडू. वा, काय बॅकअप क्षेत्ररक्षण मिळालं ते म्हणजे संदीप कुर्मे यांना. थ्रो केला का थ्रो, आणि इकडे मात्र जो सिंगल अडवला होता त्या सिंगलचा मात्र पुन्हा एकदा कन्वर्ट केलंय. वाईड +1. पुन्हा एकदा उलटा चेंडू होता. ठाकूर याला थर्डमॅनच्या रिझनला मारलाय, परंतु क्षेत्ररक्षक येतोय आणि मला असं वाटतं नैसर्गिक अडथळ्यामुळे तिकडे चेंडू स्टॉप झालाय बाउंड्री लगत. आणि इकडे मात्र 3 धावा धावून काढल्यात आणि धावसंख्या बॉल टू रन इक्वेशन आहे. ते म्हणजे 8 चेंडूमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. यस, 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. काही होऊ शकतं मित्रांनो, रब्बल बॉल क्रिकेट आहे, सांगता येणार नाही. कधी सामना कुंभारते संघाकडे जाईल तर कधी सामना निजामपूर संघाकडे जाऊ शकतो. ओ मोठा फटका केलाच होता स्ट्रेट डाऊन विकेट, पर थर्डमॅनच्या रिझनला पुन्हा एकदा चालला. क्षेत्ररक्षक तोच येतोय, उचलेल तोपर्यंत मात्र 1 धाव मात्र धावून काढतील. इकडे 7 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. शिरोळी संघ आपण सज्ज राहायचे. ह्या जो 2 संघांमधून जो जिंकेल तो तुमच्याकडे येईल. ओहो, सामना खुला केला की काय. सागर रेतो क्षेत्ररक्षक. यस, सेफ हँडमध्ये इकडे मात्र झेल मिळाला आहे, ते म्हणजे सागर पाशीलकर यांच्या हातात. उलटा चेंडू होता, मला असं वाटलं की जाईल हा चेंडू सीमारेषा बाहेर, परंतु कुठंतरी समीकरण येऊन टिपलं. 7 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. आता मॅच पाहण्यासारखी असणार आहे मित्रांनो. फ्रेश बॉलर आहे, फ्रेश बॅट्समॅन आहे. जर स्ट्राईक करणकडं राहिली तर मॅच लवकर फिनिश होऊ शकते, पण एखादी विकेट इकडे मात्र मॅच बनवू शकते मित्रांनो. दोन सामने साकलेवाडी संघाने जिंकलेत आणि क्वार्टर फायनलमध्ये त्यांनी मात्र प्रवेश केला आहे. तसेच बर्देमाच संघाचे रवी बडदे हे सुद्धा यांचं आगमन झालेलं आहे, त्यांना सुद्धा हार्दिक स्वागत आहे त्यांचं. तर बॉलर नवीन आलेला वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने स्लॉग ओव्हर घेऊन आला आहे सागर पाशीलकर.
7 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे मित्रांनो. येस इकडे रनअप फॉलोअपमध्ये थोडासा अडथळा आला गोलंदाज सागर याला. 7 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. एखादी विकेट मॅच बनवू शकते मित्रांनो, पण एखादी विकेट येणं गरजेचंच आहे कुंभार ते निजामपूर संघासाठी. हां ओहो मोठा फटका खेळलाय परंतु कुठे र षटकार. येस पंच कळवतायत. इकडे मात्र मॅच मात्र क्लिअर केली आहे. 5 चेंडूमध्ये 1 धावसंख्येची गरज आहे. करण उत्तेकर वन मॅन आर्मी सारखा खेळलाय. रिवेजचा फटका आता सरळ खेळला, आता सरळ लागतात आपल्याला, वाकडं नको. चार चेंडूमध्ये 1 धावसंख्येची गरज आहे. पाहूया विनिंग शॉट येणार का. नाही नाही नाही, मॅच काही होऊ शकतं मित्रांनो. 3 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा चेंज करतायत, जवळ घेत आहेत, कारण का 3 चेंडूमध्ये 1 धावसंख्येची गरज आहे. मोठा फटका सुद्धा येऊ शकतो, परंतु त्याला सिंगल काढायचे की काय. येस पुन्हा एकदा. ओहो माय गॉड. येस जर तो षटकार अडला असता ना मित्रांनो तर मॅच चेंज झाली असती नक्कीच. अजून सुद्धा वेळ गेली नाहीये मित्रांनो. क्रिकेट आहे, अनिश्चिताचा खेळ आहे हा. 2 चेंडूमध्ये 1 धावसंख्या पाहिजे मित्रांनो. जर इकडून अजून एक चेंडू डॉट आला तर मॅच पाहण्यासारखी असणार आहे मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. 2 चेंडूमध्ये 1 धावसंख्येची गरज. ओहो नाही, इकडे मात्र नकारात्मक चेंडू. येस मॅच थोडीशी हाय व्होल्टेज झाली होती, परंतु नकारात्मक चेंडू टाकला सागर याने आणि कुंभारते संघ मात्र इकडे विजयी होतोय. आणि पराभूत संघाचं सुद्धा आम्ही सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. कुंभारते संघ आपलं कर्णधार पाठवायचं टॉससाठी. करण टॉससाठी आहे ना.